श्री स्वामी समर्थ. महाशिवरात्र म्हणजे शिवाची मोठी रात्र. देवादिदेव महादेव यांची ही रात्र. आपण सर्वच जण वर्षभर महाशिवरात्रीची वाट पाहत असतो. हिंदू धर्मामध्ये या दिवसाला अत्यंत महत्त्व आहे. सर्व प्रचलित कथेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी आपण भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाल्यामुळे देखील आपण ही महाशिवरात्र साजरी करत असतो. त्यामुळेच या रात्रीला शिव आणि शक्तीच्या मिलनाचा उत्सव मानलं जातं. समुद्रमंथनामधून जेव्हा हलाहल नावाचं भयंकर विष बाहेर पडलं, तेव्हा सृष्टी वाचवण्यासाठी महादेवानं ते स्वतः प्राशन केलं. ते विष त्यांच्या कंठामध्ये स्थिरावलं आणि त्याचा कंठ निळा झाला. या कृतज्ञतेपोटी देखील आपण महाशिवरात्र साजरी करतो. यासोबतच असं देखील मानलं जातं की या दिवशी भगवान शिव पहिल्यांदाच लिंग स्वरूपामध्ये प्रकट झाले होते. ब्रह्मा आणि विष्णू यांच्यामधील श्रेष्ठत्वाचा वाद मिटवण्यासाठी शिव एक प्रकारे विशाल प्रकाशमयी स्तंभ रूपामध्ये समोर आले होते. ह्या तीनही गोष्टींचा संगम म्हणजेच महाशिवरात्र. 2026मध्ये ही महाशिवरात्र कधी आलेली आहे यासोबतच नंदादीप पंधरवडा किंवा नंदादीप पक्ष म्हणजे काय आणि महाशिवरात्रीचं तारीख, मुहूर्त, योग्य वेळ, महाशिवरात्रीला केले जाणारे उपाय, अशा बऱ्याच गोष्टींची माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून मिळणार आहे. त्यामुळे आपला हा व्हिडिओ न चुकता व्यवस्थित आणि शेवटपर्यंत ऐका, कारण की यामध्ये तुम्हाला कोणत्या वेळी 15 दिवसांच्या या पूजेमध्ये महाशिवरात्रीची म्हणजे आपल्या भगवान शिवांची पूजा कशा पद्धतीनं करायची आहे, कोणत्या मंत्रांचा उच्चार करायचा, असे अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. त्यामुळे आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर ऐका आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला अगोदर सबस्क्राईब देखील करून घ्या. महाशिवरात्रीच्या अगोदरच्या 15 दिवसांच्या काळालाच आपण नंदीपक्ष असं नाव दिलेलं आहे. ज्याप्रमाणे आपण पितृपक्षच म्हणजेच पितृपंधरवडा साजरा करतो, त्याप्रमाणेच नंदीपक्ष हा शब्द प्रामुख्यानं महाशिवरात्रीच्या आधीच्या 15 दिवसांच्या काळासाठी आला. तसं तर पुराणांमध्ये किंवा पौराणिक कथांमध्ये याबद्दल कोणताही उल्लेख नाही. मात्र सगळेच शिवाचे भक्त ह्या 15 दिवसांना महाशिवरात्रीसाठी वाहून घेतात आणि शिवांची शक्य होईल तितकी पूजा करतात. आणि या सगळ्यांमध्ये महत्त्व आहे ते भगवान शिवांच्या वाहनाला म्हणजेच नंदीला. म्हणूनच ह्या 15 दिवसाच्या काळाला नंदीपक्ष असं म्हटलं जातं. नंदी हा केवळ एक वाहन नाही, तर तो शिस्त, प्रतीक्षा आणि निस्वार्थ सेवेचं प्रतीक आहे. नंदी पक्षाच्या काळामध्ये भक्त स्वतःमध्ये हे गुण जोपासण्याचा अवश्य प्रयत्न करत असतात. असं मानलं जातं की महाशिवरात्रीच्या आधीच्या काळामध्ये म्हणजेच नंदी पक्षामध्ये केलेली शिव आराधना ही खूप जास्त फलदायी असते. या काळामध्ये भक्त मन शुद्ध करून महादेवाच्या भेटीसाठी तयार झालेले असतात. शिवालयामध्ये तुम्ही जेव्हा प्रवेश करता तेव्हा आधी तुम्हाला नंदीचं दर्शन घ्यायला लागतं. त्याच्या कानामध्ये आपली मनोकामना आपल्याला सांगावी लागते आणि नंदी हा देवाचा द्वारपाल असल्यानं तो आपली प्रार्थना महादेवापर्यंत पोचवतो अशी श्रद्धा आहे. नंदी पक्षामध्ये तुम्ही भगवा रंग हा भक्ती आणि वैराग्याचं प्रतीक म्हणून वापरतात. अनेक तरुण मंडळी या काळामध्ये भगवे ध्वज आणि पेहराव करून मिरवणुका काढत असतात. त्यामुळं या सगळ्या काळामध्ये आपल्याला नंदीची शिवरात्री एवढीच किंवा आपल्या शंकरा इतकीच पूजा करायची आहे, जेणेकरून तुमच्या ज्या काही इच्छा आणि आकांक्षा आहेत त्या आपल्याला या नंदीच्या कानामध्ये सांगून नक्कीच नंदी हे सगळ्या गोष्टी महाशिवांपर्यंत नक्की पोचवतील. या सर्व गोष्टींची माहिती घेतल्यानंतर आपण वळूया मूळ मुद्द्याकडे, ज्यामध्ये आपल्याला महाशिवरात्र कधी आहे आणि त्याचा मुहूर्त जाणून घ्यायचा आहे. तर सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया याची तारीख, जी असणार आहे 15 फेब्रुवारी 2026. सायंकाळी 5:04 या चतुर्दशीच्या तिथीचा प्रारंभ होणार आहे आणि 16 फेब्रुवारी 2026ला सायंकाळी 5:34 ही चतुर्दशी समाप्त होत आहे. आपली मुख्य पूजा वेळ म्हणजेच निशिता काळ हा 15 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12:28 ते 1:18 असणार आहे. तर तुमची उपवास सोडण्याची वेळ ही 16 फेब्रुवारीला सकाळी 7 वाजल्यानंतर असेल. त्यामुळं आपल्याला हा उपवास 16 फेब्रुवारीला सकाळी 7 नंतर सोडला तरी देखील चालणार आहे. आता आपण ह्या 15 दिवस महाशिवांची म्हणजेच महाशिवरात्रीच्या निमित्तानं महादेवांची पूजा कशी करायची आणि आराधना कशी करायची याची माहिती घेऊया. आपण या कालावधीला अनेक ठिकाणी शिवनवरात्र किंवा शिव उपासना पक्ष असं संबोधतो. तसं तर
आपल्याला 1 फेब्रुवारीपासूनच हा पक्ष सुरू होत आहे. मात्र काहीच हरकत नाही, आपण आज देखील आणि आत्तापासून देखील शिवांच्या पूजेला सुरुवात करू शकतो. आपल्याला दररोज शुद्ध मातीचं छोटं शिवलिंग तयार करून त्यावरती शास्त्रोक्त पूजा करायची आहे आणि पूजेनंतर हे शिवलिंग विसर्जित देखील करायचं आहे. या पूजेने सर्व इच्छा पूर्ण होतात असं मानलं जातं. यासोबतच तुम्हाला वेगवेगळ्या द्रव्यानं देखील या शिवाच्या लिंगाचा पिंडीचा आपल्याला अभिषेक देखील घालायचा असतो, ज्यामध्ये दूध, दही, मध, साखर मिश्रित पाणी आणि तूप यांचा समावेश असतो. ज्यामधील दूध हे सुखशांतीसाठी, दही आरोग्य आणि उत्तम स्वभावासाठी, जीवनामधील गोडव्या आणि समृद्धीसाठी आपल्याला मधाचा वापर करायचा आहे, तर बुद्धी आणि ज्ञानासाठी साखरच्या पाण्याचा वापर करतो. वंशवृद्धी आणि शारीरिक शक्तींसाठी आपण तूप घालत असतो. गंगेचं पाणी किंवा शुद्ध जल आपण मोक्ष आणि मनशांतीसाठी ह्या अभिषेकामध्ये वापरत असतो. यासोबतच तुम्ही या सेवेमध्ये दररोज 108 बेलपत्र ओम नमः शिवाय म्हणत शिवलिंगावरती अर्पण करू शकता. बेलपत्रावरती चंदनाने राम किंवा ओम लिहिल्यास ते महादेवाला अधिक प्रिय असतं. यासोबतच या 15 दिवसांच्या काळामध्ये तुम्ही पुढील स्तोत्रांचं पठण देखील करू शकता, ज्यामध्ये रुद्राष्टकम याचं भक्ती वाढवण्यासाठी पठण होतं. तर शिवलीलामृत याचं विशेषतः 11व्या अध्यायाच्या वाचनाने देखील आपल्याला शिवांची आराधना केल्याचं फळ मिळतं आणि शिवभक्ती केल्याचं देखील समाधान मिळतं. यासोबतच महामृत्युंजय मंत्र म्हणजेच आपण आरोग्य आणि संकटांपासून मुक्तीसाठी याचं पाठ करत असतो. ओम नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र देखील आपण दिवसातून किमान 108 वेळा तरी जपायला हवा. यासोबतच या 15 दिवसामध्ये दररोज नंदीला गवत किंवा गूळ शेंगदाणे देखील आपल्याला खायला घालायचे आहेत. या 15 दिवसांच्या काळामध्ये आपल्याला सात्विक आहार देखील घ्यायचा आहे. शक्य असेल तर एक भूक तर राहायचा आहे आणि कांदा आणि लसूण वर्ज्य करायचा आहे. 15व्या दिवशी आपल्याला महाशिवरात्रीला पूर्ण दिवस उपवास करून रात्रीच्या प्रहारामध्ये 4 वेळा पूजा करायची आहे. आपण ही पूजा श्रद्धेनं आणि स्वच्छतेनं करायची आहे. भगवान शंकर हे भोलेनाथ आहेत. ते तुमच्या साध्या भक्तीने देखील प्रसन्न होतात. त्यामुळे अगदीच काही नाही जमलं तरी आपण ओम नमः शिवाय या मंत्राचा जप आणि उच्चार हे तुम्ही दिवसभर जरी केलं तरी देखील आपल्या भक्ताची ही श्रद्धा नक्कीच आपले भोलेनाथ स्वीकारतात. तुम्ही ही जपमाळ करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रुद्राक्षाच्या माळेने हा जप करायचा आहे. जप करत असताना तोंड हे उत्तर किंवा पूर्व दिशेला देखील असायला हवं. पहाटे ब्रह्ममुहूर्तावर किंवा सायंकाळी प्रदोष काळामध्ये जर तुम्ही हा जप केला तर सर्वोत्तम. आता यानंतर आपण महाशिवरात्रीच्या या दिवसासाठी काय उपाय करू शकतो हे देखील थोडक्यात जाणून घेऊया. तुमच्या कामामध्ये तुम्हाला जर अडथळे येत असतील किंवा पैशांची कमतरता भासत असेल तर तुम्ही महाशिवरात्रीला शिवलिंगावरती उसाच्या रसानं अभिषेक घाला. यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते आणि कर्जामधून मुक्ती मिळते. यासोबतच तुम्ही पूजेमध्ये महादेवाला अखंड म्हणजेच न तुटलेले तांदूळ देखील अर्पण करू शकता, ज्यामुळे धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतात. आरोग्य आणि व्याधीमुक्तीसाठी देखील महाशिवरात्र प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये तुम्ही जर दीर्घ आजारानं त्रस्त असाल तर त्या दिवशी तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा जप करा. यासोबतच शिवलिंगावरती कच्च्या दुधामध्ये काळे तीळ मिसळून अभिषेक केल्यानं जुनाट आजार आणि मानसिक तणाव दूर होण्यास मदत होत असते. यासोबतच ज्यांच्या विवाहामध्ये उशीर होत आहे त्यांनी दुधामध्ये केशर मिसळून शिवलिंगावरती अभिषेक करा. महाशिवरात्रीला शिव आणि शक्ती यांचं मिलन झालं होतं, त्यामुळं तुम्ही या दिवशी माता पार्वतीची देखील अवश्य पूजा करा. त्यामुळं तुमचा देखील विवाह आणि कौटुंबिक सुख तुम्हाला प्राप्त होण्यास नक्कीच मदत होईल. मैत्रिणींनो, काहीही शक्य झालं नाही तरी नक्कीच महाशिवरात्रीच्या त्या दिवशी तरी देखील तुम्ही महादेवांना अभिषेक अवश्य घाला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शंकराला कधीही केतकीचं फूल आणि हळद अर्पण करू नका. शिवलिंगाला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्ध प्रदक्षिणा म्हणजेच सोमसूत्रापर्यंतच घालायची. आणि पूजा करत असताना आपलं मुख हे उत्तर किंवा पूर्व दिशेलाच असायला हवं. या 3 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या आणि तुमचा संपूर्ण विधी जर तुम्ही केला तर नक्कीच तुमच्यावरती शिव प्रसन्न होतील. येणाऱ्या महाशिवरात्रीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला काही प्रश्न असतीलच तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये अवश्य विचारा. आणि आणखीन कोणती तरी माहिती हवी असेल तर त्याबद्दल देखील तुम्ही मला तसा मेसेज करा. आपला व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला नक्की सांगा आणि आवडला असेलच तर त्याला शेअर देखील करा.